आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तर ती सोशल मीडियावर सुद्धा खूप ॲक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटोज आणि व्हिडिओज चाहत्यांसोबत शेअर करते. मात्र सोशल मीडियाचा गैरवापर कसा केला जातो याबद्दल प्राजक्ताने MHJ अनप्लगला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. प्राजक्ता म्हणाली, मला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची भीती वाटली नव्हती, पण आता मला सोशल मीडियाची भीती वाटते. मला एकदा सायबर क्राईम महासंचालकांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा तर त्यांनी मला एका वेगळ्याच गोष्टीची माहिती दिली. त्यात सायबर पोलिसांनी 2 मुलांना पकडलं होतं. त्याचं वय साधारण 19 ते 20 वर्ष होतं, ज्यांना माहीतच नव्हतं की ते आयुष्यात काय करतायत. त्यातील एकाला मला त्यांनी फोन लावून दिला. तर त्याला मी विचारलं की तू असं का केलंस. त्याने एक प्रोफाईल उघडलं होतं. त्याच्यामध्ये फक्त माझे खराब व्हिडिओ होते. त्यावर मी त्याला विचारलं की तू हे का केलंस. तर त्याचं उत्तर असं होतं की तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होता म्हणून मी केलं. खरं तर तो माझा चाहता होता. काहीही टाकायचं म्हणून त्याने ते टाकलं होतं. शिवाय त्याला हेही कळत नव्हतं की त्याने काय केले. त्यावेळी मला विनंती करत तो मुलगा म्हणाला, कृपया माझ्या घरी हे सांगू नका, कारण माझे वडील मला चाबकाने मारतील. ही शेवटची विनंती त्याने मला केली होती. तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. मी देखील हे करत नाही. मला ती गोष्ट फार आवडते ज्यामध्ये एक मोठा हत्ती आहे आणि 4 माणसं असतात. जसे एकाच्या हातात शेपूट आलं, एकाच्या हातात सोंड आली, तर तिसऱ्याच्या हातात पाय आला, अशी परिस्थिती आहे. आपल्याला खरं सत्य आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. आपल्याला पूर्ण चित्र माहीतच नसतं. शिवाय जे काही आपल्या हाताला लागतं त्यावरच आपण बोलत असतो. म्हणून सावधगिरी बाळगा, अशा शब्दात प्राजक्ता व्यक्त झाली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.